ते अर्थ तसं करू नका पडणार रे दादा उचलून पाय टाकी. हा असं का? हा मी आला पण नको बाबा पडलो आता. हॅलो गुड मॉर्निंग वेलकम बॅक टू माय चॅनल. माहिनीमध्ये भेटायला झालं आज कॉलेजच नाही. ग्रुपवर मॅसेज होता एक पण लेक्चर होणार नाही आज. तरी पण चालू आहे मी आणि निशा कारण बोनाफाईड घ्यायचं आहे. आज बोनाफाईड भेटलं तर चांगलं होईल कारण एक एसटीचा पास एकदा निघाला मग काय टेन्शन नाही. नाहीतरी दररोज 60 रुपये जातात या जायला. आणि काय कधी भूक लागली तर काय खायला 100 रुपये जातात दिवसाला. यापेक्षा एस टीचा 580 रुपयामध्ये सगळं होऊन जातं पूर्ण महिन्याभराचं. त्यासाठी म्हटलं पहिल्यांदा बोनाफाईड घेऊ. काल किती वर्ष थांबलो पण काल काय काम झालं नाही. आज चालू होता माहिनीमध्ये येऊन बसलो एस टीची वाट बघत. खोकल्याने कसं तरी झालं. निशाने केलाय वाट बघतोय माझ्या पुढे जायला पाहिजे पटापट. मी इथं एस टी वाट बघतोय. तो मोठ्यामध्ये वाट बघतोय माझी. मी इथं वाट बघतोय एस टी येण्याची. कधी यायची एस टी काय माहिती. 10 वाजून गेले. A few moments later. 1 hour later. ज्या कामासाठी आलो होतो म्हणजे बोनाफाईड घ्या हे काम झालं. आता जाताना गाडी सुद्धा भेटल्या ओमकारची. ओमकार मी आणि निशान चाललो बस स्टँडवर गाडीवर. निशान मगाशी म्हटलं गेम आहे आता येणं झालं. या पुढच्या दोन्ही एस टी एकमेकाला धडकले आता. गेल चालले ही लालवाली आणि ही व्हाईटवाली दोन्ही भाग्यनगर गेल्याशिवाय आपली येणार नाही मायनीची. तिथे वाट बघायला चालले भांडायला लागले त्याच. A few inches later. One hour later. मायनीमध्ये आलो होतो म्हणजे चौकात नव्हतो उतरलो. येताना बस स्टँडकडे आलो होतो. वहिनींचं पार्सल आलं होतं ते घ्यायला. एवढं मोठं पार्सल मच्छर झाले त्याच्यात. आणि येताना आता गाडी सुद्धा भेटली. आबा आणि भावडेला माहिती आले. जाताना गाडी भेटल्यात. नाहीतर कुठं तर जावा गाडीला हात करायला जावा. मग ट्रॅफिक जाम झालं होतं. आता पण होतंय. गाडी कुणी आडवी लावल्या किती हॉर्न वाजवलं. एस टी 2-3 थांबल्या होत्या. कसा लई जाऊ होते खोकला येतोय. काय तरी करायला पाहिजे. करतोय काय पण होईना झालं. comment mad I sanga. A few moments later. इकडे निवांत बसलाय वानेर आणि 2 कुत्रे वाट बघते ते कधी खाली येतोय ते. आबा मी आणि भावड्याचा आलो होतो पण ते मला मराठी जेटी स्कूल बशी सोडलं. ते माघारी गेले परत. तिथे काहीतरी काम आहे त्यांचं. ही आता नाचा संघ घेऊन आलो पिल्यासाठी चॉकलेट आल्यावर खायला. स्कूलमध्ये गेलाय 4च्या पुढे येईल तर. मगाशी एकदा नदीला येऊन गेलो होतो. मगाशी व्हिडिओ काढला होता आणि घरी गेलो. नंतर आत्याच्या घरी गेलो होतो बर्फ ठेवायला. दिदूला आज इंजेक्शन दिले ती कसलं 2 महिन्याचं का 1.5 महिन्याचं असतं ते दिल्यानंतर फ्रीजमध्ये बर्फ ठेवायला गेलो होतो. नंतर माघारी आलो. विश्वजीचा फोन आला म्हणून आज सकाळी फोन केला होता. किती माझं डोकं जाम केलं होतं त्यांनी फोन करून. आत्ता फोन आला म्हणलं जावंच नाही तर परत
चालू होतील ते काहीतरी म्हणायला. म्हणलं आता यावं ते कशी व्हिडिओ क्वालिटी एवढी बेकार येते नाही काय सांगू आता. सध्या आलो त्यांच्यावर ती काही तर बंधाऱ्याकडे गेले ती दिसते का तरी आहे ते मागं त्यांच्याकडे चालू आता. तर हे म्हणले ते एक तरी म्हण तुम्हाला घेऊन एक व्हिडिओमध्ये एक मग तू घेतलं तर काही नाही आणि काढल्यावर मग तू हे कशाला काढलं असं कशाला काढलं त्यासाठी म्हटलं तुमचं काढत नाही लांब तुमच्यापासून काढतो मागणं काढतो आता लई पुढे गेले मागणं व्हिडिओ काढतो. हे दोघं जण आहेत ते पुढं आहे ते श्रवण आणि माग आहे तो विश्वजित. पॅन्ट वर घेतो नाहीतर उगाच काय तर व्हायचं पॅन्ट भिजायची दुसरं काय नाही होणार. त्यात पुढे गेलेत बा. आणि काल रात्री मला फोन आला त्यांचा 9 वाजता काहीतरी मासे पकडायला आली होती 9 वाजेपर्यंत इकडेच होती. मी काय आलो नव्हतो काल आणि मला त्यापायी मला फोन करून काय ना काय म्हणत होते आज तरी जावं नाहीतर नंतर माझा कार्यक्रम करते सगळे मिळून. करतोय पडशील बाबा पडशील काय रिस्क घेऊ नका जातील नाही तर जम खाणायला लागलेच ना. यो चप्पल काढतो आपण नाही तर पडायचं. हा भावा तू सांगशील तसं. ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय महादेवाचं नाव घ्यायचं पुढे जायचं मग तो कशाला चालत नाही. ओम नमः शिवाय जाऊ नका ये माघारी. बरं का कसं आहे पाणी नदी साफ करतोय एका दिवसाने व्हायचंय का नदी साफ पाणी उडू नका. ये की एकदा चेहरा दाखव की कोण बाहेरचं नाही चेहरा दाखव एकदा. हा थँक्स पुढच्या कडेला येऊ दे. श्रवण श्रवण एक पोज चांगली दिसला नाही रे सांगतो जवळ येऊ दे अंधारात दिसल हात काढ की. हा आता दिसलंय चल बाबा पडायचं नाही तर इथं कसं अर्थ तसं करू नका पडणार रे दादा उचलून पाय टाकी. हा असं का हा उचलून पाय टाकले ना म्हणून मी तुला कुठे न्यायला पण नको बाबा माईला पडलो होतं आता. शिवी नाही द्यायची माझ्या तोंडात शिवी निघाली असते चांगला निघाल नाही सुत ह्याच्या माईला असं काय तर निघाल. शिवी बाबा नाही द्यायची कधीच उगाच स्वतःला वाईट करायचं नाही. पहिल्यापासून दिली नाही मी शिवी. राहायचा नाही फोन बुडू नका पाण्यात. खोकला काय कमी होणं झालंय काय समज ना काय करू नक्की पूर्ण वाट लागले कशाची. उलट्याला पण होते पण हिना पण झाले काय करू नका काय समजणं झालंय नक्की काय करू ते. वातावरण थोडं खराब झाले मगाशी भारी होतं मगाशी व्हिडिओ काढतो तेव्हा. आता अंधार पडायला लागलाय 7 वाजून गेले तर तरी पण उजेड आहे. भेटू लगेच थोडं वार्तालाप करू शांत वातावरणामध्ये. नाही परत घेतो एवढं दमाने चल बाबा पडायचं नाही तर. मी दमाने येईल तू पहिल्यांदा दमाने चल पडायचं नाही तर खाली घालची पाय. तू सोड बाबा लागल नाही तर तू सोड तू मला माहित होत आमची बाबा इथं लागलं पिकलं मी काय करू टाकू दे. हा शांत घे बाबा इथं उगाच खोकल्यानं जाम केले त्याच्यामध्ये तू एक काम कर म्हणजे झालं. खोकला थांबण झालाय काय कोण समजा औषध किती पेले तरी काय होणे झाले. आता काय बघायचं काय तरी कॉलेज बुडतं ह्याच्यामुळे कॉलेज तेवढं मला बुडवायचं नाही आणखी एकदा कॉलेज बुडलं
लय काय राहते मॅथमॅटिक्स एक इक्वेशन सोडवणं झाले. काय करायचं? काय रे काय काय आहे? कुठं आहे कुठे आहे मासा? कुठे आहे मासा तरी? अयो किती मासा आहे ती. सोड की खाली आता जगू दे की त्याला. मारतो त्याला. सोड तिथं आहे ती काय जाऊ तिथं येते का असं वरनं वरनं नाही रे खालनं वर जाते अंधारचं बघ खालनं वर उलट काम चाललंय त्यांचं. उलट काम आमची ड्रीम कार घेऊन त्याच्याने फिरू. मला असं म्हणते पिल्याला उठवायचं आहे. पिल्ल्या झोपलाय आता उठून त्याला बाहेर नेत कारण तो आत्ता झोपला तर रात्रभर कोणाला झोपून द्यायचं नाही. त्यासाठी आता उठून बाहेर नेते. पिल्लू पिल्लू पारस 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 उठवा सांगितले वैदीने मला. पारस पारस चल खावा नाही चल खावा नाही चल दुकानात चल दुकानात खावा नाही जाऊ चल थांब तुला उठवतो चांगलंच उठवतो आता. तू नाही तर आम्हाला झोपून द्यायचं नाही कुणालाच. जेवण करून आता आत्तीच्या घरी चाललोय बर्फ आणायला. दिदूला आज इंजेक्शन केले. 1.5 महिन्याचं नंतर असतं काय ते तिच्या मांड्या दुखते त्यासाठी बर्फ आणायला सांगितलं मला. अगोदर एकदा आणला होता आता डबल आणायला चाललोय. पाणी ठेवलं होतं बर्फ व्हायला तर झाले का नाही काय माहित बघायला पाहिजे जाऊन. आणि दिदू काय झोपून झाले. आता मी जेव्हा पण दिदूला बोलवतो तेव्हा हसते. आता मी किती उशीर तिला आवाज दिला काय केलं तर दिदू काय हसणच झालं कायच करेन रिॲक्टर करेन झालं काय. जोपर्यंत तिथं बरं होत नाही तोपर्यंत असंच. बर्फ तरी झालाय तर घरी जाऊन बघू काय होतंय ते नक्की. दिदू झालं रडू नका दिदू. आतू लहान आतून केलं. बघ दादा काय म्हणतो दादा ऐक व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा. भेटूया लवकर नवीन ब्लॉगमध्ये. थँक्स फॉर वॉचिंग.